नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। आज आपण भोकरदन शहरात आहे मित्रांनो। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आहे। हे बघा, आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आहे का नाही आपण पहिले जाणून घेऊ। मित्रांनो, या ठिकाणी पावसामुळे जो गलथान कारभार जो झालेला आहे, हे बघा, या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन या ठिकाणी या समोरच्या मैदानामध्ये पूर्ण हा चिखल झालेला आहे मित्रांनो। आणि हा चिखलाकडे कोणीही पाहायला लक्ष देत नाही। हे बघा मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी गाडी पार्किंगसुद्धा करायला जागा नाही। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी पार्किंगला सुद्धा जागा नाही आहे। आणि पार्किंगला जागा नसल्यामुळे हे गाड्या ह्या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत मित्रांनो। या ठिकाणी इकडं हे बघा, इकडं लोकांना अडचण होते। हे बघा, हे बघा मित्रांनो, या ठिकाणी ह्या गाड्या उभ्या आहेत। हे बघा, हे बघा, या ठिकाणी पूर्णपणे हा गलथान कारभार आहे शासनाचा। हे बघा, गाड्या उभ्या राहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा नाही मित्रांनो। या ठिकाणी आपण लाईव्ह पाहत आहात। या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी पूर्णपणे चिखल झालेला आहे, पावसामुळे चिखल झालेला आहे। हे बघा, हे बघा मित्रांनो, लाईव्ह दृश्य आपण भोकरदन शहरातलं पाहत आहे मित्रांनो। हाच आहे ह्या भोकरदन शहरातला विकास। हे बघा, विकासाला सुरुवात खरं म्हणलं तर या ठिकाणाहून झालेली आहे मित्रांनो। हे बघा, हे विकास काम, हे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरचं विकास काम आहे। हे बघा, हे बघा, पाणी या ठिकाणी तळ साचलेलं आहे पूर्णपणे। हे बघा, हे बघा मित्रांनो, या ठिकाणी पूर्णपणे तळ साचलेलं आहे। हे बघा, हे बघा मित्रांनो, या ठिकाणी हे तळ साचलेलं आहे मित्रांनो पूर्णपणे। हे बघा, हे बघा मित्रांनो, हे पूर्ण तळ, हे बघा, या ठिकाणी हे पूर्णपणे, हे पहा, हे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरचा हा विकास काम। हे बघा, हा विकास भोकरदन शहरातला विकासाला सुरुवात या ठिकाणी होत आहे मित्रांनो। हा प्रभाग क्रमांक किती आहे तो पहा। या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी हे गलथान कारभार नगर परिषदेचा। हे बघा मित्रांनो, पाहूया आपण पुढच्या भागात। जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर।